मोर्चाला तुम्हाला परवानगी देण्यात आली होती का अधिकृत नंतरच्या काळात? आणि ज्यावेळी तुम्हाला ताब्यात घेतलं, तुमचा रेटा वाढल्यानंतर पोलिसांनी अधिकृत आता परवानगी दिली आहे का? आणि आता मोर्चाचं काय स्टेटस आहे? या महाराष्ट्रात मराठी माणसाला रस्त्यावर येण्याकरता पोलीस कोण परवानगी देणार? सकाळी एक मिनिट तुमच्या फोनवर होता. आज सकाळी ज्या प्रकारे मोर्चा निघत होता, आम्ही निवेदन दिलं होतं, लोकशाही मार्गाने आम्ही परवानगी मागितलेली होती, त्या परवानगी आमची धुडकावली. व्यापाऱ्यांचा मोर्चा जो निघाला, जो अनैतिक मोर्चा होता, एक माणूस महाराष्ट्रात इथे मीरा रोडमध्ये म्हणतो की महाराष्ट्राची भाषा हिंदी आहे, त्याला जो काय प्रसाद द्यायचा तो आमच्या लोकांनी दिलेलाच आहे. पण याच्यावरती इकडचा स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हा काय फक्त गुजराती मारवाड्यांचा आमदार आहे की काय? आज या मीरा रोडमध्ये जी मराठी माणसं राहतात, आमदार म्हणून त्यांचंही तर नेतृत्व करतात ना. मग आज जी एखादी चुकीची गोष्ट काढली, त्याच्यात व्यापाऱ्यांनी बंद केला, व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला परवानगी न घेता, त्याला पोलीस संरक्षण, आणि आमच्या माता भगिनींना उचलून वाटेल तसं पिंजऱ्यामध्ये टाकलं. आज सरकारला वाटलं की सकाळी ही जर कारवाई केली तर यांचा मोर्चा निघू शकणार नाही. आम्ही मराठी माणूस आहोत, आम्ही तर राजसाहेबांचे कट्टर सैनिक आहोत. मोर्चा आम्ही सकाळी जाहीर केलाय. जेवढे लोकांना आत टाकताल त्याच्या दुप्पट लोक मीरा रोडमध्ये येतील. आम्ही मोर्चा पूर्ण केल्याशिवाय घरी जाणार नाही. आता काय स्टेटस आहे? कारण याच ठिकाणी मोर्चाची सांगता होणार होती. तुमची आताची भूमिका काय आहे? मोर्चाची आताची परिस्थिती काय आहे? मोर्चामध्ये आत्ता इथपर्यंत मोर्चा आम्ही आणलेला आहे. मी तरीच माहिती घेतोय DCPकडनं, आणि अविनाश जाधव आणि एकीकरण समितीचे देशमुख आणि जे पकडलेले आहेत त्या लोकांना त्वरित सोडेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मोर्चा आणि आंदोलन सुरू राहील. त्यांना सोडत तर आम्ही घरी जाऊ. पण त्यांना अविनाश जाधव आणि जे महाराष्ट्र एकीकरण समितीचे देशमुख आहेत यांना सोडल्यानंतर मोर्चाची सांगता होईल? निश्चितपणे होईल. आज मराठी माणसांचा पुन्हा एकदा विजय झालेला आहे. या मराठी एकजुटीला सरकार घाबरतंय. 5 तारखेच्या मोर्चाला सुद्धा सरकार घाबरलं. GR मागे घेतले गेले हिंदी सक्तीचे, पण तो किडा अजून वळवळतो आहे. आज आमचा मोर्चा नाकारण्यात का आला? तर आम्हाला रूट वेगळा घ्या. अहो, रस्ता आम्ही चुकलेला नाही. मुख्यमंत्री साहेब, भाजप सरकार, प्रशासन, रस्ता तुमचा चुकलेला आहे. तुम्ही दिल्लीच्या वाटेकडे लागलाय वाया गुजरात. महाराष्ट्राकडे जरा बघा, मराठी माणसाकडे जरा बघा. ज्या सरकारने किंवा या मोर्चाला परवानगी नाकारली, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की मोर्चाचा मार्ग चुकीचा होता, आणि याच सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले आहे. या मोर्चात सहभागी होणारे जर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले मंत्री निघालेत तर त्यांनी सकाळीच इंटरव्ह्यू करायचं होतं ना. अधिवेशन तर चालू आहे ना, CM साहेब तर होते ना, गृहमंत्री बाजूलाच होते ना. हा सगळा दिखाव्याचा प्रकार हा आपण नको करायला. आज मराठी माणसाच्या एकजुटीवर घाबरून हे पोलीस बाजूला झालेले आहेत आणि मोर्चा सकाळी आपलं जेव्हा बोलणं झालं होतं त्यावेळी तुम्ही राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी निघाला होतात. नेमकं राज ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली आणि राज ठाकरेंनी काय सूचना व आदेश तुम्हाला दिले? या गोष्टीविषयी राज साहेबांशी माझी चर्चा जी झाली, त्वरित आम्ही इकडेच आलो. एक मिनिट. आणि हॅलो, सोडलं तुला? हा, अविनाश जाधवच फोनवर आहे. जोपर्यंत अविनाश जाधवना सोडणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि राजसाहेबांची जी चर्चा झाली, मराठी माणसावर जिथे कुठे अन्याय होईल तिथे पहिले जाऊन लाथ मारा, हेच आमचं म्हणणं असतं. राजसाहेबांचा हाच आदेश असतो. त्यामुळे आम्ही सगळे मीरा रोडकडे आलो. आता अविनाश जाधवचं फोनवर काय बोलणं झालंय? अविनाश जाधव यांना सोडलंय का? अजून सोडलं नाही, त्यांची प्रक्रिया चालू आहे असं म्हणतात. पण जोपर्यंत अविनाश जाधव आणि एकीकरण समितीचे लोक ज्या महिला भगिनींना इथे आतमध्ये डांबून ठेवलेले आहे त्यांना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आम्ही आपण बघतोय अविनाश जाधव याला जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत मोर्चाची सांगता होणार नाही असं सांगितलं जाते. त्यामुळे आता या ठिकाणी हा जो मोर्चा आहे या मोर्चाचं रूपांतर ठिय्या आंदोलनामध्ये होणार आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मीरा भाईंदर.